आपल्याबरोबर सेल्स एक्झिक्युटिव्ह नेत्रा गुरव म्हणून आहेत, ते आपल्याला या फ्लॅटबद्दल सांगतील. तर हा 414चा एरिया कसा असेल आणि काय आहे? 9 बाय 13.5चा हा पूर्ण हॉल असेल. ओके. त्यानंतर 2 फुटाची स्टँडिंग बाल्कनी. हायवे दिसतोय समोर, हा स्टेशन टू शिळफाटा आहे आणि शिळफाटा टू घनसोली, अशा प्रकारे हा आपला मध्येच प्रोजेक्ट आहे. सर, आपला जो प्रोजेक्ट आहे हा प्राईम लोकेशनला आहे, दिव्या मित्रांनो. आता हा जो आपण बघतोय हा 2 BHK आहे. सर, काय आहे एरिया किती आहे? आणि 2 BHKचे आपला एरिया जे युजेबल कार्पेट 624चा आहे. ओके. 620. तर हा आलो आहे आपण किचन एरियामध्ये. किचन एरियामध्ये आपल्याला सिंगल प्लॅटफॉर्म बघतोय. जागा आहे, जर छोटा प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे सेट करायचा असेल तर सेट पण करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आहे, टाईल्स पूर्ण वरपर्यंत असेल. आता किचन एरियामध्ये 2 BHKमध्ये हा बघा एक प्लॅटफॉर्म टाकून दिले आहे तुम्हाला इथे स्टोरेजसाठी. 2 एरिया बघितले. 477 पूर्ण इन्क्लुझिव्ह जातो 41 लाखापर्यंत. 414 बघितला इन्क्लुझिव्ह 35.5 लाखापर्यंत जातोय. तर नमस्कार मित्रांनो, मी हरेश बाने. HB संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज पुन्हा एकदा नवीन वर्षात आपण न्यू ऑफर घेऊन आलेलो आहे. आज आपण दिव्यातील सगळ्यात मोठा, सगळ्यात प्राईम प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे. दिव्यामध्ये फर्स्ट टाइम असा हा प्रोजेक्ट असेल ज्याच्यामध्ये पोडियम अवेलेबल आहे. तर आज आपण आलेलो आहे नेक्सस पार्कमध्ये घेऊन आलेलो आहे. आपल्यामध्ये दिव्यातला हा 22 टॉवरचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. तर प्रोजेक्टचे हेड आपल्याबरोबर आहेत, कांती लोढा म्हणून आहेत. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या प्रोजेक्टचे जे डिटेल्स असतील, काय त्यांनी नवीन वर्षात हा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. तर पूर्ण डिटेल्स आपण सरांकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी कांती लोढा, नेक्सस पार्क दिवा. आपला हा जे प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट एक वेगळा प्रोजेक्ट आपण डेव्हलप करतो. इकडे जे वास्तू आपण उभारतो त्याच्यात फेज 1 फेज 2 मिळून टोटल 700 फ्लॅट येतील. आणि 700 फ्लॅटमध्ये आपलं एक टाउनशिप बनवून जातोय. या टाउनशिपमध्ये आपण आता फेज 1चं आपलं जे काम चालू आहे त्याचा आपण सॅम्पल प्लॅट वगैरे सर रेडी आपण बघूया आता. ओके. आणि हा आपला प्रोजेक्ट वेगळा, जसं तुम्हाला सांगितलं त्या हिशोबाने आपला हा प्रोजेक्ट आहे जे दिवाशी रोडचा पहिला प्रोजेक्ट ज्यात आपण पोडियम घेतल्यानं तुम्हाला ओपन स्पेस चांगला भेटतो. बेसमेंट जे आहे तो बेसमेंट पण रोड लेवलचा बेसमेंट आहे. म्हणजे आपण बेसमेंट म्हणजे असं नाही की आपण जमिनीच्या खाली जातं. त्याच्यावरती आपला स्लॅब आहे, तो तुम्हाला ओपन स्पेस जे आहे ते पोडियमला पण भेटेल आणि बेसमेंटला पण भेटेल. त्याशिवाय पोडियम गार्डन आपण देतोय, जे फर्स्ट टाइम इकडे होतोय. आणि आपण जे डिझाईन केले फ्लॅट 1-1 इंच तुम्ही यूज करू शकता, त्या हिशोबाने वास्तू अनुरूप डिझाईन केलेले फ्लॅट्स आहेत. जसं सर तुम्ही सांगितलं की दिव्यातला हा सगळ्यात प्राईम प्रोजेक्ट आहे आणि पोडियम फर्स्ट प्रोजेक्ट आहे. जी तुमची ग्राउंड पार्किंग आहे ती पण रोडला टच आहे, बेसमेंट जे येते. तर एकदा तुम्ही ब्रोशर आणि कॉस्ट शीट वगैरे इन डिटेल जरा सांगाल तर युजरला खूप चांगलं होईल. नो प्रॉब्लेम सर. हे आपलं जे ब्रोशर आहे, हे आता हे फेज 1चं जे आहे प्रोजेक्ट आपलं जे काम चालू आहे आता आपण जाऊ त्याचं बघू शकतो आपण. याच्यात आपली E, B आणि C असे 3 विंग आहे. 3 वेगळ्या. E विंग जे आहे, A विंग जे आहे त्यात 22 मालचा टॉवर आहे. हा रोड टच टॉवर आहे. या रोडच्या फेसिंगला आपला हा पूर्ण टॉवर येणार आहे. आणि B विंग जे आहे ते 19 मालचा टॉवर आहे, कम्प्लिटली रेसिडेन्शियल आहे. C विंग जे आहे तो रेसिडेन्शियल आहे आणि 7 मालचा टॉवर आहे. C विंगचा आपला स्टुडिओ अपार्टमेंट होता, त्याचं पोझिशन पण आपण दिलेलं आहे. 19 मालचा आणि 22 मालचा आता काम चालू आहे. 22 मध्ये आपल्याला बॅट्समॅन म्हणजे ग्राउंड लेवलला आपल्याला शॉप भेटतात. फर्स्ट सेकंड आपला कमर्शियल आहे. 3rd पासून 22 पर्यंत आपला रेसिडेन्शियल आहे. अच्छा, हे झाले बेसिक ओव्हरऑलचं जे प्रोजेक्टचं जे होतं. आता आपण जर ह्याच्यावर येतोय तर 1 BHK, 2 BHK आणि गाळे वगैरे कसं काय अवेलेबल असेल कस्टमरसाठी? ह्या प्रोजेक्टमध्ये आपण जे पहिलं घेतलं होतं ते सी विंगमध्ये आपण जे काम स्टार्ट केलं स्टार्टिंगला, तर सी विंगमध्ये आपले जे स्टुडिओ अपार्टमेंट होते ते सर्व विकून गेले. त्याच्या आपला एरिया जे होता तो 445 आणि 465चा एरिया होता. त्यानंतर आपण आता जे काम चालू आहे ते 22 मालच्या टॉवरमध्ये 1 BHK रेग्युलर 1 BHK म्हणजे ज्याला मास्टर बेड नाही तसा हा 1 BHK 4x4चा युजेबल कार्पेट आहे. 404चा युजेबल 414चा युजेबल कार्पेट असेल. आणि त्याशिवाय आपण मास्टर बेड बनवला आहे. म्हणजे मास्टर बेड म्हणजे कसं आहे की त्यात आपल्याला एक बेडरूम मध्ये बाथरूम एक्स्ट्रा भेटतो आणि एक कॉमन बाथरूम भेटतो आपल्याला. ते दोन्ही बाथरूम आपले कंबाईन असणार, WC आणि बाथरूम त्यात कंबाईन असणार. आणि त्याचा एरिया जे आहे 477चा युजेबल कार्पेट आहे. 477. सर, एक 414चा जो 1 BHK तुम्ही बोलताय ह्याची कॉस्टिंग काय पडेल इन्क्लुझिव्ह ऑल? 414चा 1 BHK जे आहे ते आपल्या 22 मालच्या टॉवरमध्ये त्याच्या फ्लॅटची कॉस्ट जे आहे 29,70,000 रुपये. इतर जे चार्जेस आहे जसे इन्फ्रा डेव्हलपमेंट चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, GST मिळून टोटल बॉक्स प्राइस जाते 35.5 लाखाला. 35 लाख. 35.5 लाखाला पण आपण निगोशिएट करू शकतो त्यात. ओके. आणि 477चा जो 1 BHK आहे
477चा 1 BHK जो आहे तो 1 BHK मास्टर बेड आहे, तो पण 22 मालच्या टॉवरमध्ये. तसे त्याची खूबसूरती कसं आहे की ते फ्लॅटची विंडो जी आहे ते रोड फेसिंगला ओपन होते, म्हणजे वेस्ट साईडला ओपन होते. त्यामुळे कसं आहे की त्याचा एक हवादार आपल्याला तो फ्लॅट भेटतो. आणि त्याची जे फ्लॅटची कॉस्ट आहे त्याची 34,30,000 रुपये. त्यावरती जे इन्फ्रा डेव्हलपमेंट चार्ज, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन मिळून बॉक्स प्राइस जाते 41 लाखच्या. आणि आपण त्याच्यात थोडंसं निगोशिएट पण करतो. आणि जसे म्हणजे काय बजेटमध्ये बसवण्याच्या हिशोबाने आपण त्याच्यात कस्टमरला आपण एक कस्टमाइज करून ते बजेट बनवू शकतो. आता आपला 22 माळ्याचा टॉवर आहे, तर फ्लोर राईज वगैरे काही ठेवलंय का किंवा कसं काय असेल? सध्या फ्लोराईज आपण 22 मालच्या टॉवरमध्ये नाही ठेवला, कारण की 90% आपला माल त्या विकून गेलेला आहे. आता आपण जे 19 मालचा टॉवर आहे त्याला आपण लॉन्च केलेला आहे. या संक्रांतपासून त्याचे ऑफिशियल आपण लॉन्चिंग केलं आहे. त्यात आपण 1 BHK मास्टर बेड आहे, एका फ्लोरला 6 फ्लॅट आहे, 6 फ्लॅट 1 BHK मास्टर बेड आहे. आणि त्याच्यात आपण थोडंसं फ्लेक्सिबल, म्हणजे डिस्काउंटमध्ये पण फ्लेक्सिबल आहोत. आणि त्यात आपण व्यवस्थित म्हणजे बजेट सेट करू शकतो असं हिशोबात. एक्सपेक्टेड पोझिशन डेट काय असेल सर? या वर्षाची डिसेंबर 2025ला आपण फिट आउट पोझिशन देणार आहे. आणि OC आल्यानंतर तुम्ही राहायला येऊ शकता, म्हणजे एक 2 दिवाळीपर्यंत वगैरे पकडू शकता. 2026च्या मार्च एप्रिलपर्यंत तुम्ही राहायला येऊ शकता विथ OC. ओके मित्रांनो, बघा हे ओव्हरऑल जे अशा प्रकारे आहे ना, इन डिटेल मी तुम्हाला पहिल्या 3 मिनिटातच प्राइस आणि प्रोजेक्टचे काय इन डिटेल्स असतील ना ते सरांकडून जाणून घेतलेले आहे. ओके, तर फ्लोअर राईज वगैरे असं काही ठेवलेलं नाही आहे. आणि जवळपास 80% बुकिंग झालेली आहे, 20% राहिलेली आहे. दिव्यातला हा प्राईम प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतोय की पोडियम प्रोजेक्ट जो आहे दिव्यामध्ये फर्स्ट टाइम लॉन्च झालेला आहे. 80% बुक्ड झालेले आहेत फ्लॅट, 20% आहे. पोझिशन जी असेल ते डिसेंबर मॅक्झिमम इथे ट्राय करतात की दिवाळीपर्यंत तुम्हाला इथे पोझिशन भेटेल. तर ही झाली ओव्हरऑल डिटेल. यायचं कसं काय असेल आणि बाकी जे प्रोजेक्ट आहे ते आपण आता जे सॅम्पल फ्लॅट तुम्हाला मी दाखवणार आहे तिथेच आपण इन डिटेल घेऊया, तर सरांकडून जाणून घ्या. चला मग सॅम्पल फ्लॅट बघूया आणि सराउंडिंग कसा एरिया तुम्ही पूर्ण इथे तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आता सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी फ्लोअरवर आलो आहे. तर फ्लोअरवर बघा अशा प्रकारे 3 हे असतील, 1 2 3. आणि त्या बाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर त्या बाजूला 1 2 3 मधले जे स्पेस आहे त्याच्यामध्ये लिफ्ट असणार आहेत तुम्हाला. तर हा जो फ्लॅट आहे तो बघूया आपण. सर ये क्या रहेगा? 1 BHK है ये 1 BHK मास्टर बेड इन द सेंस अपना 477 का जो एरिया बताया था. ओके, इसमें बेडरूम के साथ में बाथरूम अटैच मिलेगा. बाथरूम आपको कॉमन यूज के लिए. ये अपना हॉल है, 9x13.5 का हॉल है. 9x13.5 का हॉल है, प्लस 2 फुट का स्टैंडिंग बालकनी आपको अलग से मिलेगा. अच्छा, ये जो सामने दिख रहा है मित्रांनो बघा, हा 1 BHK आहे. 477चा जो एरिया मी तुम्हाला दाखवलेला हा दाखवतोय. आत्ता हा जो व्हिडिओ शूट होतोय इव्हिनिंगचे 4-4:30 वाजता आहे. आता विंडोज पण बघाल ना, विंडोज पण क्लोज आहे, पण समोरून जो उजेड येतोय ना पूर्णपणे उजेड आहे. हॉल बघाल तर स्पेशियस हॉल आहे. लाईट फिटिंग वगैरे केलेली आहे, पण आपण लाईट ऑन नाही केलेली आहे. तर उजेड बघा किती आहे. आता मी पूर्ण जर विंडो ओपन करतोय, हे बघा समोर अशा प्रकारे तुम्हाला मोठी बाल्कनी भेटते. हे 3rd फ्लोअरचं टेरेस आहे म्हणून टेरेस आहे. हे बघा, तसं नॉर्मल स्टँडिंग बाल्कनी भेटेल. ओके, हे बघा अशा प्रकारे उजेड आहे पूर्ण. हा हॉल दाखवतोय मी तुम्हाला. संध्याकाळचे 4:30, पुन्हा मी परत सांगतोय, संध्याकाळचे 4:30 वाजता आपण शूट करतोय आणि पूर्णपणे उजेड आहे. आता हा झाला हॉल. आता आपण पुढे बघतोय, तर हा येतोय तुमचा किचन. तर किचनमध्ये तुम्हाला सिंगल टेप प्लॅटफॉर्म आहे. इकडे तुम्हाला तुमची जी ट्रॉली वगैरे असेल ती सहज तुम्ही फिटिंग करू शकता. 2 याच्यामध्ये फिटिंग करून दिलेली आहे. इकडे तुम्हाला बाकी जे फिटिंग्स वगैरे आहेत, नळ वगैरे, इकडे तुम्हाला हे वगैरे केलेली आहे. टाईल्स जे म्हणाल तर टाईल्स तुम्हाला किचनला वरपर्यंत लावून भेटत आहेत किचनमध्ये. आणि किचनच्या व्हेंटिलेशनसाठी म्हणताय तर इकडे तुम्हाला सेपरेट इकडे विंडो दिलेली आहे. तर विंडोमधून इकडून पण किचनमध्ये पण तेवढाच उजेड आहे. समोर बघू शकता, हे बघा विंडोमधून पण किचनला पण तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लाईट लावायची गरज नाही आहे. आता किचन बघाल तर किचन एकदम स्पेशियस किचन आहे. ह्याच्यामध्ये फ्रीज वगैरे तुम्ही इथे व्यवस्थित सेपरेट करू शकता. आणि हे फ्रीजचं कनेक्शन इकडे दिलेलं आहे. तर किचन बऱ्यापैकी स्पेशियस आहे. आता किचनच्या समोर बघताय तर इथे सरजी वॉशरूम, कॉमन वॉशरूम आहे. इकडे याची फिटिंग्स वगैरे दिली आहे. वर आहे बघा वॉटर टँक स्टोरेजसाठी बऱ्यापैकी जागा दिलेली आहे. तर इकडे तुमची वॉटर टँक फिट होईल. प्लस तुम्हाला जर छोटं मोठं काय स्टोरेज करायचं असेल तर स्टोरेज पण करू शकता. आणि हा जो दिलेला आहे कॉमन वॉशरूम बाथरूम आहे, अशा प्रकारे असणार. फिटिंग्स वगैरे बघाल तर पूर्णपणे चांगल्या फिटिंग्स लावलेले आहेत. कॉमन वॉशरूम असणार आहे. टाईल्स पूर्ण वरपर्यंत करून भेटणार आहे. अशा प्रकारे असणार आहे. एरिया पण बघाल तर बऱ्यापैकी स्पेशियस आहे. हे झालं तुमचा हॉल झाला, किचन झाला. आता आपण आलेलो आहे बेडरूममध्ये. मास्टर बेडरूम आहे. ते बघा अशा प्रकारे असेल. मास्टर बेडरूमला पण तुम्हाला इथे बाल्कनी विंडो दिलेली आहे.
आणि आता ह्याचा एरिया बघा तर हे बघा, हा जो कॉर्नर दिसत असेल जर कॅमेऱ्यामध्ये तुम्ही बघू शकाल, हा जो कॉर्नर दिसतोय इथे तुमचा वॉर्डरोब बऱ्यापैकी फिटिंग येईल. पूर्णपणे वरपर्यंत जर तुम्ही स्टोरेज करायचं आहे तर पूर्णच्या पूर्ण वॉर्डरोब तुम्हाला इथे स्टोअर होणार. आता मी मागून एकदा पुन्हा दाखवतोय. लाईट ती जी येते हॉलमध्ये किचनमध्ये सेम तुम्हाला लाईट भेटणार आहे. आणि आता जसं आम्ही बोललेलं हा मास्टर बेडरूम आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बेडरूममध्ये पण इकडे तुम्हाला टॉयलेट बाथरूम इकडे तुम्हाला बघायला भेटतं. तर हा झाला 477चा मास्टर बेडरूम आहे. लाईट वगैरे स्पेशियस मास्टर बेडरूम आहे. सर पुन्हा एकदा जर प्राइस सांगाल 477ची. 477ची प्राइस जे फ्लॅटची कॉस्ट आहे 34,30,000 रुपये. त्यानंतर आपलं स्टॅम्प ड्युटी जीएसटी म्हणून टोटल बॉक्स प्राइस जाते 41 लाख इन्क्लुसिव्ह ऑल. ऑल. बघा मित्रांनो, हा जो होता 1 BHK दाखवलाय तुम्हाला, 477चा कार्पेट एरिया आहे. इन्क्लुसिव्ह ऑल 41 पर्यंत तुमची ह्याची प्राइस जाते. तर हा अशा प्रकारे 1 BHK होता. सर आता 1 BHK मध्ये अजून आपल्याला काय बघायला भेटेल? 1 BHK मध्ये तेच आपलं वॉर्डरोबची जागा आपण वेगळी दिलेली आहे. म्हणजे 9x10चा आपला बेडरूम आहे. आणि हॉल जसं सांगितलं तुम्हाला 9x13चा हॉल आहे. आपल्याला तिन्ही रूमला आपल्याला स्टँडिंग बाल्कनी 2 फुटाची भेटेल. जे विंडो ओपन केलं तर तुम्हाला पूर्ण उजळ भेटेल. संध्याकाळपर्यंत तुमच्या घरात येईल डायरेक्ट. आणि बेस्ट ओपन विंडो आहे. अमेनिटीज मध्ये ह्याच्याबरोबर काय काय असणार आहे? इन्व्हर्टर, इन्व्हर्टर असेल प्रत्येक फ्लॅटला आपण इन्व्हर्टर देणार, डिझेल बॅकअप जनरेटर देणार. एक लिफ्ट तुमची कधी लाईट गेली तरी एक लिफ्ट तुमची नेहमी चालू राहील. त्याशिवाय आपलं बाहेरचं जे आहे ते गार्डन आहे, इंडोर पार्क, पोडियम गार्डन आहे. आपलं इंडोर गेम आणि जिमचे इक्विपमेंट एका फ्लॅटमध्ये आपण बसून देतो. ओके, म्हणजे प्रत्येक फ्लॅटला इन्व्हर्टर तुमच्याकडून येणार आहे, इन्व्हर्टर बॅकअप. मित्रांनो बघा, पुन्हा एकदा सांगतो, अमेनिटीजमध्ये प्रत्येक फ्लॅटला तुम्हाला इन्व्हर्टर बॅकअप दिलेला आहे. पर्सनली प्रत्येक फ्लॅटला इन्व्हर्टर बॅकअप आहे. लिफ्टला तर आहेच इन्व्हर्टर बॅकअप, पण प्रत्येक फ्लॅटला पण आहे तुमचं इन्व्हर्टर बॅकअप. तर हा झाला 477चा एरिया. आता ह्याच्याबरोबर बघूया दुसरा रूम. दुसरा 1 BHK कितीचा आहे सर? 414 आहे. तो आपण बघूया सर. तर हा आपण 414चा 1 BHK बघतोय. तर आपल्याबरोबर सेल्स एक्झिक्युटिव्ह नेत्रा गुरव म्हणून आहेत, ते आपल्याला ह्या फ्लॅटबद्दल सांगतील. तर हा 414चा एरिया कसा असेल आणि काय? 9x13चा हा पूर्ण हॉल असेल. ओके. त्यानंतर 2 फुटाची स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि 9.5 हे किचन असेल. ओके, हे किचन असेल. 9.5 किचन असेल. त्याला 2 फुटाची बाल्कनी दिली आहे, स्टँडिंग बाल्कनी. ओके मित्रांनो बघा, हे अशा प्रकारे हॉल आहे. हा मी जो आता 1 BHK दाखवतोय ना, हा 414चा एरिया आहे. तर इन्क्लुसिव्ह हॉल हा 31 लाख पर्यंत जातोय. तर ह्याच्यामध्ये 35,50,000. 29,70,000 रुपये. ओके. इन्फ्राडेव्हलपमेंट चार्ज, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी म्हणून टोटल बॉक्स प्राइस जाते 35 लाखाला. 414 35 लाख. त्यात निगोशिएट करू आपण. ओके मित्रांनो बघा, 414चा फ्लॅट आहे. मी आता हॉलमध्ये उभा आहे. सगळं इन्क्लुसिव्ह हॉल 35,50,000. तर हा मी आता हॉल दाखवतोय. इकडे हॉलच्या बाजूला बघाल तर इथे तुम्हाला बाल्कनी बघायला भेटेल. आता मी जिथे, हा एंट्रन्स इथून समोर आहे. आता राईट हँड साईडला तुम्हाला इथे किचन बघायला भेटतंय. हे बघा, हे अशा प्रकारे किचन आहे. किचनला हा प्लॅटफॉर्म भेटतोय तुम्हाला. किचनच्या समोरच बघताय तर इकडे व्हेंटिलेशनसाठी दिलं आहे. आणि उजेड पण समोरून बऱ्यापैकी, आता विंडोज क्लोज आहेत म्हणून हे बघा, आता विंडोज ओपन केलं आहे. तर किचनच्या समोर तुम्हाला हे बघा अशा प्रकारे किचन भेटतोय. सिंगल प्लॅटफॉर्म, जसं त्या ह्याला होतं वरपर्यंत टाईल लावलेले आहेत. आणि फ्रीजचं जे काय कनेक्शन असेल ते फ्रीजसाठी इकडे जागा ठेवलेली आहे. आणि तुम्हाला जी फिटिंग्स वगैरे आहेत ते कनेक्शन इकडे करून दिलेले आहे. तर अशा प्रकारे हे बघा, आता उजेड बघाल तर उजेड पूर्णपणे आहे. हे अशा प्रकारे स्पेशियस असेल किचन, बऱ्यापैकी स्पेशियस आहे. आता किचन नंतर आपण येतोय, हा आहे आपला बेडरूम. बेडरूम आहे. ओके. 9x14चा बेडरूम असेल. ओके. स्टँडिंग बाल्कनी असेल 2 फुटाची. अच्छा, हे बघा अशा प्रकारे आता आपण बेडरूममध्ये आहोत. बेडरूमच्या विंडो ओपन करतो आणि ही अशा प्रकारे बाल्कनी येणार आहे तुम्हाला. समोर बघाल तर समोर स्पेशियस आहे, कोणताही प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन नाही आहे. जे प्रोजेक्ट आहेत ते लांब आहेत तिकडे, त्यामुळे ही जी मोकळी हवा असणार आहे, ही जी मोकळी जागा असणार आहे, ही अशीच असणार आहे. आणि आता मी बाहेरून तुम्हाला दाखवतो आहे. तर हा अशा प्रकारे बेडरूम आहे. बेडरूम पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे, उजेड पण आहे. आणि बेडरूमच्या समोरच बघताय तर इकडे तुम्हाला बाथरूम आहे. इंडियन टॉयलेट इथे तुम्हाला भेटतो आहे. टॉयलेटच्या बाजूला इकडे बघताय तर वॉशरूम आहे. वॉशरूमच्या वर तुम्हाला इथे वॉटर टँकसाठी स्टोरेज दिलेलं आहे. स्टोरेज बऱ्यापैकी मोठं आहे. वॉटर टँक प्लस तुम्हाला जर एक्स्ट्रा काही ठेवायचं असेल तर ते पण तुम्ही इथे ठेवू शकता. आणि अशा प्रकारे वॉशरूम असेल. ड्राय एरिया आहे दिला आहे.
आणि ह्याच्याबरोबर जर मी आतमध्ये जातो आहे तर हा दिलेला आहे तुम्हाला बऱ्यापैकी मोठा ड्राय एरिया. मित्रांनो, अशा प्रकारे 1 BHK बघितला आपण. 1 BHK मध्ये 2 एरिया बघितले. 477 पूर्ण इन्क्लुझिव्ह जातो 41 लाखापर्यंत. 414 बघितला इन्क्लुझिव्ह 35.5 लाखापर्यंत जातोय. तर ह्याच्याबरोबर मॅडम अजून आपल्याला आता एक 2 BHK 624चा युजेबल कार्पेट आहे त्याचा. तो आपल्याला आता बघायला भेटेल. मित्रांनो, आता हा जो आपण बघतोय हा 2 BHK आहे. सर काय आहे, एरिया किती आहे? आणि 2 BHKचे आपला एरिया जे युजेबल कार्पेट 624चा आहे. ओके. 624चा आपलं युजेबल कार्पेट आहे. त्यात आपला हा एक हॉल भेटतो आपल्याला आणि 2 बेडरूम आहे, एक चिल्ड्रन बेडरूम, एक मास्टर बेडरूम आणि किचन आहे. त्याशिवाय 2 बाथरूम भेटतील आपल्याला. ओके. आणि इन्क्लुझिव्ह ऑल काय जात असेल पूर्ण? याच्या फ्लॅटची कॉस्ट आहे 44,99,000 रुपये. ओके. त्यावरती स्टॅम्प ड्युटी, GST सर्व मिळून इन्फ्रा डेव्हलपमेंट चार्ज मिळून टोटल बॉक्स प्राइस जाते 53 lakhs. 53 lakhs 2 BHK. मित्रांनो बघा, आता मी 2 BHK मध्ये 53 lakhs पर्यंत ह्याची बॉक्स प्राइस जाते. इन्क्लुझिव्ह ऑल मी म्हणतो ह्याच्यामध्ये काय नेगोशिएशन असेल तर नक्कीच सरांना कॉल करा. सरांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल, इकडचे प्रोजेक्ट डिटेल्स आहेत ते आपण या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आणि स्क्रीनवर पण शेअर करणार आहे. सध्या आपण हा 2 BHK मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता मी इंटरेस्टमध्ये आहे. हॉल बघाल तर बऱ्यापैकी स्पेशियस आहे. समोर विंडो दिलेली आहे आणि विंडोतून एवढा उजेड येतो आहे. आता 5 वाजलेत. हे बघा, उजेड आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला लाईट लावायची काय गरज नाही आहे. पूर्णपणे उजेड आहे. अशापैकी बऱ्यापैकी मोठा हॉल भेटतो आहे. समोर तुम्हाला बाल्कनी भेटते आहे. आणि समोर बघाल तर समोर कोणता प्रोजेक्ट नाही आहे, समोरच रोड आहे. त्यामुळे हा जो उजेड आहे हा उजेड कायम असाच राहणार आहे तुम्हाला. आता येतो आहे पुढे आपण किचन एरिया बघूया पहिला आपण. तर हा आलो आहे आपण किचन एरियामध्ये. किचन एरियामध्ये आपल्याला सिंगल प्लॅटफॉर्म बघतोय. जागा आहे. जर छोटा प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे सेट करायचा असेल तर सेट पण करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आहे. टाईल्स पूर्ण वरपर्यंत असेल. आता किचन एरियामध्ये 2 BHK मध्ये हा बघा एक प्लॅटफॉर्म टाकून दिले आहे तुम्हाला. इथे स्टोरेजसाठी तुम्ही इथे स्टोअर करू शकता. इथे जर सेपरेट तुम्हाला वॉटर टँक वगैरे जर सेपरेट जर हवी असेल तरी बसून घेऊ शकता किंवा ॲज अ स्टोरेज म्हणून पण तुम्ही यूज करू शकता किंवा फर्निचर वगैरे करून जर तुम्हाला काही स्टोरेज करायचं करू शकता. आता फ्रीजसाठी एक सेपरेट कॉर्नर आहे इथे फ्रीज व्यवस्थित राहू शकतं. तर बऱ्यापैकी स्पेशियस आहे. उजेड पण आहे. समोर विंडो मी ओपन करत नाही पण उजेड बऱ्यापैकी आहे. व्हेंटिलेशनसाठी काही इश्यू नाही आहे. आता किचनच्या समोरच येईल तर इथे हे बघा, इथे कॉमन वॉशरूम बाथरूम आहे इकडे. आणि बाथरूमच्या वरच इकडे तुम्हाला स्टोरेज वॉटर टँकसाठी स्टोरेज दिलेलं आहे. हे बघा, अशापैकी बऱ्यापैकी वॉटर स्टोरेज आहे. आणि कॉमन असला तरी स्पेस बऱ्यापैकी आहे. वॉशरूम टॉयलेट हा ड्राय एरिया आहे सर. वॉशिंग मशीन हे बघा ड्राय एरिया आहे बघा. आता बऱ्यापैकी मोठा ड्राय एरिया आहे. वॉशिंग मशीन सहज राहू शकते ह्याच्यामध्ये. सहज तुम्ही ह्याच्यामध्ये वॉशिंग मशीन ठेवू शकता. आणि याचा दरवाजा आम्ही पॅसेजमध्ये दिला आहे. म्हणजे नॉर्मली काय असतं की बाथरूममधून दरवाजा असतो. ओके. आपण या ड्रायरचं जे गेट आहे त्याला मुद्दामून ह्याच्या अच्छा, म्हणजे जेणेकरून माणूस तिकडे जर कोण असेल तर एंगेज राहणार नाही. इकडून तुम्ही तुमचं काम सेपरेट करू शकता. मस्त सर. आता हा एक चिल्ड्रन बेडरूम आहे. 2 BHK मध्ये आहोत आपण. आता चिल्ड्रन बेडरूम जरी बघताय तरी हा पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे. 9 बाय 9.5चा एरिया आहे हा बघा. बऱ्यापैकी स्पेशियस आहे. आता मी विंडो ओपन करतो. हे बघा, आता चिल्ड्रन हे बघा बऱ्यापैकी आता विंडोज ओपन केलेले आहेत. आणि उजेड बघाल तर पूर्ण उजेड आहे. लाईट्स वगैरे आपण ऑन नाही करत आहे. आणि लहान मुलांसाठी म्हणाल ना, दोघं जरी आपली मुलं असतील तरी आरामात इकडे बेड टाकून बऱ्यापैकी एरिया आहे. आणि समोरून उजेड आहे. समोर कोणता प्रोजेक्ट नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे समोर जो आहे, समोर तो असणारा आहे तो हायवे आहे. हा जो हायवे आहे तो स्टेशन टू शिळफाटा. हा जो हायवे दिसतोय समोर हा स्टेशन टू शिळफाटा आहे. आणि शिळफाटा टू घनसोली. अशा प्रकारे हा आपला मध्येच प्रोजेक्ट आहे. सर, आपला जो प्रोजेक्ट आहे हा प्राईम लोकेशनला आहे. दिव्या स्टेशन आपल्यापासून किती किलोमीटर आहे सर? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर म्हणजे हार्डली 10 ते 15 मिनटं. बरोबर. 1.5 किलोमीटर. 5 ते 10 मिनटं. आणि शिळफाटा टू घनसोली परत इझिली ॲक्सेसेबल आहे. 5 किलोमीटर. मित्रांनो, हा जो नेक्सस पार्क मी प्रोजेक्ट आणला आहे हा एकदम प्राईम लोकेशनवर प्रोजेक्ट आहे. दिवा स्टेशनपासून जवळजवळ 2-2.5 किलोमीटर आहे. 5 ते 10 मिनटात तुम्ही इथे पोहोचू शकता. प्लस ह्या प्रोजेक्टपासून शिळफाटा जो आहे तो 5 ते 10 मिनटावर आहे. तिथून जर घनसोली मागाल तर 20 मिनटावर घनसोलीचा हा जो प्रोजेक्ट आहे. म्हणजे नवी मुंबई पण तुम्ही इथून इझिली ॲक्सेसेबल करू शकता. आता येऊया ह्या रूममध्ये.
आता आपण येतोय, हा जो आहे मास्टर बेडरूम आहे. तर एंट्रन्स करताच राईट हँड साईडला इकडे तुम्हाला वॉशरूम टॉयलेट बघायला भेटते आहे. अशा प्रकारे असेल. हे बघा, मास्टर बेडरूम पण बऱ्यापैकी मोठा आहे. बेडरूम आपला 9x10चा बेडरूम आहे. ओके. आणि 2 फूटचा वॉर्डरोब केलेला आहे. म्हणजे जर वॉर्डरोब धरला आपण, ओके, आपला 9x12चा बेडरूम. अच्छा, बऱ्यापैकी म्हणजे स्पेशियस भेटतो. मित्रांनो बघा, इथे जर कॉर्नर हा जो भेटतोय, ही जी वॉल भेटते, इकडून जर तुम्ही वॉर्डरोब सेट करताय तर बऱ्यापैकी हा वॉर्डरोब सेट करून सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी बेडरूममध्ये जागा स्पेशियस राहते. आणि समोर जी बाल्कनी भेटते ती बाल्कनी पण जर तुम्ही युटिलाइज करायचा हे करताय तर बऱ्यापैकी तुमचा बेडरूम मोठा होतो आहे. तर अशा प्रकारे तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचे 3 रूम हे मी तुम्हाला दाखवले आहेत. आता प्रोजेक्टचे जे बाकीचे राहिलेले डिटेल्स आहेत, बुकिंग, यायचं कसं, कधी प्रोजेक्ट भेटणार आहे, या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत ना त्या सरांकडून एकदा जाणून घेऊया. तसं पहिलं तर सर इकडे यायचं कसं? इकडे येण्यासाठी आपल्याला जवळपास जे रेल्वे स्टेशन तो दिवा आहे, दिवा ॲक्च्युली जंक्शन आहे. इथून तुम्हाला पनवेलची ट्रेन, इथून तुम्हाला वसईची ट्रेन, कर्जत कसारा मुंबईची ट्रेन आहे तुमच्या. त्यानंतर सिलफाटा आपल्या 1.5 किलोमीटरला आहे. बाय रोड जर तुम्हाला कुठेही जायचं असेल, डोंबिवली, कल्याण, पनवेल किंवा न्यू मुंबई आणि ठाणे, हे सर्व कनेक्टिव्हिटी, रोडची कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग आहे. 10-15 मिनिटात तुम्ही कुठेही असले, जर ट्रेन कदाचित काही कारणाने बंद झाली तर तुम्ही 10-15 मिनिटातून कुठेही तुम्ही दिव्याला पोहोचू शकता. त्या हिशोबाने आपला हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे. आणि त्याशिवाय समजा की आपला जे मुंबई आहे ते आपलं ऐरोली कटई फ्रीवे आपल्याला चालू होतं. ऐरोलीपासून कटई नाक्यापर्यंत जे आता जायला आपल्याला टाइम लागतो ते 1.25 ते 2 तास लागतात. त्या हिशोबाने तोच ऐरोली कटई फ्रीवे जे 60% काम आतापर्यंत झालेलं आहे. आणि पुढचं काम आता चालू होईल, कारण की ते इलेक्शनच्या हिशोबाने थोडंसं थांबलेला. आता हे चालू होईल तर कमीत कमी 2025 पर्यंत जेव्हा आपण पेन्शन देईल त्यावेळी कदाचित ऐरोली कटई फ्रीवे चालू झाला तर आपला जे ऐरोली इथून जायला आपल्याला आता जे 2 तास लागतो तो 10 मिनिटात आपण ऐरोली पोहोचू शकतो. कारण की त्याचे एक एक्झिट ते पडले गावाला देणार आहे. पडले गावाला जर एक्झिट दिला तर आपल्याला कटाई नाका 10-15 मिनिटात आणि ऐरोली 10-15 मिनिटात आपण पोहोचू शकतो. अच्छा सर, इकडे बुकिंग असेल, नवीन वर्षात जर बुकिंग ऑफर लावली आहे तर बुकिंग अमाऊंट काय असेल? बुकिंग अमाऊंट आपण 50,000 ठेवले, फ्लेक्सिबल आहे. त्याच्यात पण आपण समजा की कोणी 50 ते 25 आणले आणि जर समजा पहिल्या विजिटला तुम्ही आले, तुम्हाला पसंत आला, तुम्ही 5,000 रुपये जीपे करून पण एकदा बुकिंग अडकवू शकता तुम्ही. कारण की आता आपले 80% माल विकले, फक्त 20% तर तुम्हाला चॉईसचा फ्लोर भेटत असेल आणि तुम्ही बुकिंग अमाऊंट मध्ये फ्लेक्सिबल आपण राहू शकतो. त्यानंतर तुम्ही परत त्याला हे करू शकता. आणि आपलं ऑफिस टायमिंग कसं असेल? ऑफिस जे आहे 7 दिवस चालू आहे का? येस, ऑफिस आपली 7 दिवस असते, सोमवार ते रविवारपर्यंत. आणि 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपण असतो. आणि जर काही उशीर होत असेल तुम्हाला यायला तर तुम्ही फोन केला तर आम्ही वेट पण करू शकतो. ओके सर, इकडे तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतो एकदा तुमच्या जर कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करत असाल तर सर? येस, मी माझ्या डिस्क्रिप्शनला पण ठेवतो मी माझे नंबर, आणि स्क्रीनला पण मी माझे नंबर ठेवतो. तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता काही टायमावर. तुमचे काही डाऊट्स असेल तुम्ही कधीही क्लिअर करू शकता. ओके. तर मित्रांनो बघा, सरांचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, इकडचे जे प्रोजेक्टच्या डिटेल्स आहेत, मी इकडे तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. ऑफिस जे आहे ते 7 दिवस चालू असतं. बुकिंग अमाऊंट जी आहे ती 50,000 ठेवलेली आहे. आणि हा जो प्राईम प्रोजेक्ट आहे ना, जसं सरांनी सांगितलं, हा जो एकदम लोकेशन जे आहे ते सेंटरला आहे, स्टेशन जवळ आहे, तुम्हाला घनसोली स्टेशन जवळ आहे, नवी मुंबई एक्सेसेबल आहे, मुंबई एक्सेसेबल आहे. आणि जसं आता कटाई रोड जो चालू होणार आहे तो येणाऱ्या 60% काम पूर्ण झालेलं आहे. तर येणाऱ्या काळात तो पण जर रोड चालू झाला तर हा जो प्रोजेक्ट आहे तो इझिली मुंबईला कनेक्टेबल आहे. तर अशा प्रकारे ह्या प्रोजेक्टच्या डिटेल्स होत्या. अजूनही जर काही डिटेल्स हव्या असतील तर नक्कीच दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करा. आणि त्याच्या व्यतिरिक्त जरी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता. तर अशा प्रकारे हे आजचा हा प्रोजेक्ट होता. असं नवीन वर्षात काही ऑफर वगैरे ठेवली आहे का? आणि कसं आहे की तुम्हाला प्रथम प्रोजेक्ट व्हिजिट करणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला जे तुमची जरुरियात आहे की तुम्हाला कोणता फ्लॅट कसा पाहिजे, तुम्ही एक स्वप्न बघितलं असेल की आपल्याला घर बेडरूम एवढा असावा, लोकेशन आपल्याला रोड टच असावा, ते सर्व तुम्हाला कमिट होत असेल तर आपण फ्लेक्सिबल होऊन रेट पण कमी करून देऊ शकतो. आपण चांगल्या बँकेचे आपला टायअप आहे, 99% पर्यंत आपण लोन करून देऊ शकतो. तर तुमचे एक घर म्हणजे व्यवस्थित बजेटमध्ये बसून देण्यासाठी आपण त्यासाठी प्रयत्न करू शकतो. पण ते त्यासाठी तुम्हाला एकदा विजिट यावं लागेल. नक्कीच.
सरांनी बघा एकदा शेवटी व्हिडिओ संपवता टू द पॉईंट बोललेले आहे की व्हिडिओमधून मी ना तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा, मी आणि सरांनी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तुम्हाला जर तुमचं घर घ्यायचं आहे, तुम्हाला एकदा व्हिजिट करणं भाग आहे, तर नक्कीच ह्या प्रोजेक्टला एकदा व्हिजिट करा. व्हिजिट केल्याशिवाय तुम्हाला प्रोजेक्टच्या इनडेप्थ इथे समजणार नाही तुम्हाला. तर नक्कीच एकदा प्रोजेक्टला व्हिजिट करा. मी यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स, यांचा ॲड्रेस पूर्ण इकडे देतोय. तर अशा प्रकारे हा आजचा प्रोजेक्ट होता. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.